8. दिल्लीवर चाल. अरे बघता काय, चला जोराने चाल करून, हिंदू पदपादशाहीस आता उशीर काय? बाजीराव. ज्यावेळी बाजीरावांच्या पिढीतील इतर मंडळी अधिक धाडसी कृत्ये करण्यासाठी कंबर बांधून ह्यापुढे युद्धक्षेत्र प्रत्यक्ष उत्तर हिंदुस्थानात नेऊन टाकण्याच्या प्रयत्नाला न लागता विचार करीत आणि शंका काढीत बसली होती, त्यावेळी बाजीरावांनी राजसभेत शाहू महाराजांच्या समोर शिवाजी महाराजांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून दक्षिणेत हिंदू स्वातंत्र्याचे युद्ध चालविले, त्यावेळच्या प्रतिकूल परिस्थितीपेक्षा आता तुलनेने सर्व दृष्टींनी किती अनुकूल परिस्थिती आहे, हे सर्वांना पटवून देऊन मराठी पुढाऱ्यांना कार्यार्थ वक्तृत्वपूर्ण आव्हान दिले आणि पुढे निजाम, बंगश नि इतर मोगल सेनापती ह्यांच्या विरुद्ध विजयी लढाया दिल्या. ह्यावरून बाजीराव आणि त्याचे इतर सहाय्यकर्ते हे शिवाजी महाराजांच्याच परंपरेत कसे वाढले होते आणि त्या अद्वितीय लोकनायकाच्या राष्ट्रीय धोरणाचा आणि विशिष्ट युद्ध पद्धतीचा त्यांनी किती अभ्यास केला होता, हे उत्कृष्ट रीतीने दृष्टोत्पत्तीस येते. त्यावेळच्या सर्व मुसलमानी सेनापतीत आणि राजकारणपटूत निजाम हा अधिक कर्तृत्ववान. तेव्हा त्याला नमवून त्याचा विरोध नाहीसा करावयाचा, हे बाजीरावांच्या पुढे पहिले काम होते. मंत्रिमंडळात आपल्या वक्तृत्वाने आणि आकांक्षांच्या भराऱ्यांनी आपण शिवाजी महाराजांचे खरे शिष्य आहोत असे बाजीरावाने दाखविले. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष युद्धभूमीवरही शिवाजी महाराजांचे शिष्य आपण शोभतो, हेही त्याने सिद्ध करून दिले. 7 ऑगस्ट 1727 ह्या दिनी मुसळधार पाऊस पडत असता बाजीरावांनी युद्धासाठी आपले सैन्य हलविले. औरंगाबाद प्रांतात एकदम प्रवेश करून निजामाच्या अधिकाराखालील जालना आणि भोवतालच्या इतर विभागातूनच त्यांनी युद्धाची खंडणी उकळली. इवाज खानाच्या हाताखालचे निजामचे सैन्य त्यांच्याशी 2 हात करण्यासाठी पुढे येताच बाजीरावांनी आपण त्यांच्याशी युद्ध देणार अशी थोडा वेळ अर्धवट हूल दाखवून अकस्मात द्रुतगतीने शत्रूला मागे टाकले. माहूरच्या मार्गाने जाऊन औरंगाबाद गाठले आणि त्या नगरीतून आपण भारी खंडणी उकळणार असे प्रसिद्ध करून दिले. त्या धनाढ्य नगराचे संरक्षण करण्यासाठी स्वतः निजाम इवाज खानाला मिळण्याकरिता तातडीने निघाला. आपला डाव पूर्णपणे साधला आणि निजाम फसला हे पाहिल्याबरोबर बाजीरावांनी खानाला सोडला आणि एकदम गुजराथेत शिरून तेथील मोगल सुभेदाराला आपण निजामाच्या सांगण्यावरून या प्रांतावर चाल करून आलो आहो असा खोचदार निरोप पाठविला. इकडे निजाम घाईघाईने औरंगाबादला जाऊन पोचतो तो त्याला कळले की ज्या शत्रूपासून आपण या नगरीचे संरक्षण करणार होतो तो तर केव्हाच गुजराथेत निघून गेला आहे. त्यामुळे चिडून जाऊन बाजीरावाचाच डाव उपयोगात आणावयाचे त्याने ठरविले आणि शत्रूला कल्पना नसता अकस्मात चालून जाऊन त्याला चकित करावयाचे ह्या मराठी युद्ध पद्धतीचेच अनुकरण करून बाजीराव नाहीत अशा वेळी पुण्यावर चालून जाऊन त्यांचाच प्रांत लुटावयाचा असा त्याने विचार केला. पण मराठी काव्याचे हे शिक्षण आत्मसात करावयाला त्याला जरा उशीर लागला. हे सर्व आधीच ओळखून बाजीरावांनी गुजरात केव्हाच सोडली आणि विजेच्या वेगाने निजामच्या राज्यात पुन्हा प्रवेश केला. अशा रीतीने तिकडे निजाम पुण्यावर चाल करून जात होता आणि आपण शत्रूवर केवढा सांग्रामिक डाव केला असे मांडे मनात खात होता, तोच त्याला वार्ता येऊन पोहोचली की बाजीरावांचा देश आपण लुटावयाच्या आधीच बाजीरावांनी मात्र आपला प्रांत केव्हाच लुटून टाकला आणि आपली पूर्ण फजिती केली. तेव्हा पुण्यावर चाल करून जाण्याचा बेत त्याला सोडावा लागला आणि तो घाईघाईने परतला. तो गोदावरीच्या काठी बाजीरावाची नि त्याची गाठ पडली. मधल्या निरर्थक येरझारेने आता निजामाचे सैन्य अगदी थकून गेले होते आणि त्यामुळे निजामाची लढाई टाळण्याची इच्छा असली तरी बाजीरावांना युद्धासाठी हीच संधी हवी होती. तेव्हा पूर्वीप्रमाणे शत्रूशी तोंड न देता निसटून जावयाच्या जागी आता त्यांनी अत्यंत चातुर्याच्या हालचालीने मोगलांना हलावयाला लावून आपल्या इच्छेप्रमाणे मालखेडजवळ ठाणे द्यावयाला भाग पाडले. लागलीच
आत्तापर्यंत जितक्या कौशल्याने युद्धाला तोंड देण्याचे त्यांनी टाळले, तितक्याच कौशल्याने त्यांनी आक्रमक युद्धास आरंभ केला. लांब अंतराच्या बंदुका आणि जड तोफा असूनही आता निजाम पुरा कोंडला गेला आणि पाठीशी लागलेले मराठे सुटणे अशक्य आहे, असला उद्वेगकारक अनुभव त्याला आला. आपल्या सैन्याचा पूर्ण नाश तरी करून घ्यावा, नाही तर बाजीराव आज्ञा करतील ती गोष्ट मुकाट्याने मान्य करावी असा प्रसंग येऊन ठेपला. निजामाने साहजिकच दुसरा मार्ग पत्करला. त्याने शाहू महाराजांना महाराष्ट्राचे छत्रपती म्हणून मान्यता दिली. चौथाई आणि सरदेशमुखीचे सर्व येणे चुकते करून द्यावयाचा करार केला आणि आपल्या प्रांतातील कर गोळा करणाऱ्या सर्व मराठी अधिकाऱ्यांना पुन्हा कामावर घ्यावयाचे वचन दिले. निजामावरच्या या स्वारीचे जरा विशद रीतीने वर्णन केले आहे, कारण ही स्वारी म्हणजे मराठी युद्ध पद्धतीचे एक आदर्शभूत उदाहरण आहे. आणि त्यावरून शिवाजी महाराजांनी शिकवलेले धडे त्यांच्या नंतरचे मराठी सेनानायक विसरले तर नाहीतच, पण उलट त्यांनी त्यात सुधारणा करून त्यांचा रणांगणावर अनेक पटींनी विस्तारपूर्वक आणि उत्कटतेने उपयोग केला आणि यश संपादन केले. दख्खनच्या मोगली सुभेदारापेक्षा माळव्याच्या मोगलांच्या सुभेदारीलाही काही अधिक मानपूर्वक सुटका करून घेता आली नाही. इसवी सन 1698 मध्ये उदाजी पवारांनी माळव्यावर स्वारी केली आणि मांडव्याला ठाणे देऊन ते बसले. तेव्हापासून मराठ्यांनी सर्व दिशांनी माळव्यातील मोगल सैन्यावर आघात करावयाला प्रारंभ केला होता. मुसलमानांच्या प्रजापीडक राज्यकारभाराने आणि धार्मिक अत्याचारांनी त्या प्रांतातले हिंदू इतके असंतुष्ट आणि रुष्ट होऊन गेले होते की हिंदू स्वातंत्र्याच्या युद्धाच्या पूर्वी पसरलेल्या हिंदू राष्ट्रीय पुनरुज्जीवनाच्या लाटेबरोबर हिंदू पदपादशाहीच्या कल्पनेच्या पुरस्कर्त्यांची माळव्यात वाण पडली नाही. ह्यावेळी परकीय राजसत्तेपासून आपल्या देशाची मुक्तता करण्याचे सामर्थ्य मराठ्यांच्या वाढत्या सत्तेत आणि हिंदू साम्राज्याच्या भव्य कल्पनेत मात्र आहे, ही गोष्ट माळव्यातील सर्वसाधारण हिंदू समाजाला आणि त्यांच्या ठाकूर, उपाध्ये, संस्थानिक इत्यादी स्वाभाविक पुढाऱ्यांना दिसून आली होती. तशात हिंदूंच्या सुदैवाने ह्यावेळी माळव्यातील सर्वात थोर संस्थानिक हिंदू स्वातंत्र्याच्या अत्यंत उत्साही पुरस्कर्त्यांपैकी एक होते. ते म्हणजे जयपूरचे नरेश सवाई जयसिंग महाराज होत. राजा छत्रसालांना परकी शत्रूपासून आपल्या चिमुकल्या राज्याच्या स्वातंत्र्याचे संरक्षण करणे अशक्य झाले आणि एकतर कोणा हिंदू सम्राटाचे मांडलिक होऊन राहावे किंवा मुसलमान अगर इतर हिंदवेतर परकीयांच्या अधिराज्याखाली भरभराटीला यावे असा प्रश्न त्यांच्यापुढे येऊन पडला, तेव्हा त्यांनी अत्यंत शहाणपणाने दिल्लीच्या मुसलमानी सिंहासनापुढे गुडघे टेकून जगण्यापेक्षा आपल्या प्रांतीय स्वार्थावर तिलांजली देऊन अखिल हिंदू समाजाच्या चळवळीशी, मग तिचे पुढारीपण मराठ्यांकडे असो, शीखांकडे असो, रजपुतांकडे असो किंवा इतर कोणाही हिंदू पोटजातीकडे असो, एकरूप होऊन जाण्याचा मार्ग पत्करला. छत्रसालाच्या ह्याच अत्यंत दूरदर्शिनी समंजस धोरणाला अनुसरून जयसिंगाचे वर्तन असे. विशेष कारभाराच्या भाराखाली वाकलेल्या शेतकऱ्यांचा आणि क्षेत्रपालांचा मुसलमानी राजसत्तेच्या अस्तित्वापर्यंत न ढळणारा, आपल्या धर्माचा आणि आपल्या जातीचा उर्मटपणाने होणारा तेजोभंग, मानभंग आणि शक्तिभंग ह्यापुढे सहन करणे ज्यास अशक्य झाले होते, अशा ठाकुरांचा आणि पुरोहितांचा, माळव्यातल्या राजसत्तेच्या उपद्रवाने पीडित झालेल्या सर्व हिंदूंचा कैवार जयसिंगाने घेतला आणि त्यांना स्वतःची मुक्तता करण्यासाठी आणि हिंदू राज्याची प्रस्थापना करण्यासाठी मराठ्यांना बोलावण्याचा उपदेश दिला. त्यावेळी राज्य करीत असलेल्या सर्व हिंदू राजांमध्ये मोगलाशी 2 हात करून त्यांना चिरडून टाकील आणि सर्व हिंदूंची संघटना करील असे सामर्थ्य एका मराठा मंडळातच आहे, हे ओळखण्याइतकी देशभक्ती आणि शहाणपण ह्या रजपूत राजांमध्ये होते. स्वतः पुढाकार घेऊन मोगली राजसत्तेपासून हिंदूंची मुक्तता करण्याचे महत्कार्य आपल्याला करता येत नाही, तेव्हा निदान
आपल्या वैयक्तिक महत्वाकांक्षांचा त्याग करून आणि नीच, देशहितविघातक आणि संकुचित परोत्कर्ष सहिष्णुतेचे सर्व विचार एकीकडे सारून हे महत्कार्य करण्याची ज्यांची इच्छा आहे आणि शक्ती आहे, अशांना साह्य करणे हे आपले काम आहे, असे तो समजे. त्याच्या ह्या विचारांना माळव्यातील प्रतिष्ठित ठाकूर नंदलाल मंडलोई ह्यांनी अत्यंत उत्साहाने पाठिंबा दिला. माळव्यातील हिंदूंच्या वतीने त्या उभयतांनी मराठ्यांशी बोलणे आरंभिले आणि हिंदू धर्माच्या मानाचे रक्षण करण्यासाठी आणि म्लेच्छांना घालवून लावण्यासाठी माळव्यात निघून येण्याचे त्यांना आमंत्रण दिले. माळव्यातील आपल्या सहधर्मियांच्या ह्या हाकेला मराठ्यांनी लागलीच ओ दिली आणि अल्पावधीतच बाजीरावांचे शूर बंधू चिमाजी अप्पा ह्यांच्या नेतृत्वाखाली मराठी सेनानायकांनी सर्व दिशांनी त्या प्रांतावर चाल केली. तेथील मोगलांच्या सुभेदाराने करता आले तितके सर्व सैन्य एकत्र केले, पण परत जाण्याचा मराठ्यांचा विचार मुळीच दिसेना. योग्य संधी सापडताच त्या सर्वांनी मुसलमानांवर एकदम मारा चढविला आणि देवासच्या लढाईत त्यांच्या सुभेदारालाच मारले. पण इतक्या सहजासहजी आपल्या सत्तेखालील अत्यंत धनसंपन्न प्रांत सोडून द्यावयाला बादशहा सिद्ध नव्हता. त्याने मराठ्यांशी लढण्यासाठी दुसऱ्या सुभेदाराची नेमणूक केली आणि तिकडे मराठ्यांशी सहानुभूती असलेले माळव्यातले हिंदू मराठ्यांना जाऊन मिळाले. मोगल सुभेदाराने भयंकर डाव रचला आणि आपल्या प्रचंड सैन्याच्या साह्याने मांडवगड आणि इतर ठिकाणच्या घाटात मराठ्यांना नाहीसे करून टाकण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण माळव्यातील हिंदूंच्या साह्याने मराठ्यांनी त्यांना पूर्णपणे चकवले. मल्हारराव, पिलाजी नि चिमाजी अप्पा ह्यांनी आजपर्यंत कोणाला सतावले नसेल इतके त्याला सतावून सोडले. मराठ्यांनी शेवटी तिर्ला येथे त्याच्याशी रोमहर्षक अशी लढाई केली आणि मुसलमानांचा पूर्ण नायनाट करून त्यांच्या सुभेदाराला जीवे मारले. ह्या दुसऱ्या विजयाची वार्ता ऐकल्यावर माळव्यातील हिंदूंचा हर्ष गगनात मावेना. मराठे जेथे जेथे गेले तेथे तेथे त्यांचे स्वागत झाले आणि शतकानुशतकांच्या पराभवानंतर आणि मानभंगांनंतर घडलेल्या विजयी हिंदू ध्वजेच्या दर्शनाने हिंदू मात्रांची अंतःकरणे पुलकित झाली. जिकडे तिकडे उन्नत देशभक्तीची आणि जातीय आनंदोत्सवाची भावना दिसू लागली. जयसिंग स्वतः आपल्या एका सुंदर पत्रात पहिल्याने त्या पवित्र कार्याच्या सिद्ध्यर्थ झगडणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे त्यासाठी आभार मानून आणि मराठ्यांचे त्यांनी संपादन केलेल्या विजयानिमित्त अभिनंदन करून लिहितात, आपले अनंत उपकार झाले. खरोखरच आपला विजय अद्वितीय आहे. तुम्ही परकीय शत्रूला बाहेर घालवून दिले, माळव्याच्या हिंदूंची मुक्तता केली आणि हिंदू धर्माचा आणि हिंदू जातीचा सन्मान प्रतिष्ठापन्न केला. प्रांत जिंकल्यावर मराठ्यांनी तिथे त्वरित सुव्यवस्था स्थापित केली. सर्व मोगल अधिकारी कामावरून काढून टाकले आणि मराठी साम्राज्याचा एक प्रत्यक्ष भाग अशा नात्याने प्रांताचा राज्यकारभार ते चालवू लागले. पण दिल्लीच्या मोगल बादशहाचा इतक्या निराशेनंतरही आशावाद संपला नव्हता. त्याने महम्मद खान बंगश नावाच्या नवीन सुभेदाराची नेमणूक करून त्याला माळव्यात पाठविले. बंगश हा एक शूर रोहिला पठाण असून मुसलमानी मंडळीत त्याची युद्धविषयक कौशल्याविषयी इतकी ख्याती होती की त्यामुळे त्याला रणशार्दूल अशी पदवी प्राप्त झाली होती. त्याने पहिल्याने बुंदेलखंडात ह्या दृष्टीने गडबड करणाऱ्या तेजस्वी छत्रसाल महाराजांना पूर्णपणे मोडून टाकावे आणि नंतर त्या विजयाचा लाभ घेऊन मराठ्यांना माळव्यातून घालवून लावावे अशी त्याला बादशाही राजसभेतून विशेष आज्ञा मिळाली होती. महम्मद खान बंगशाने बुंदेलखंडावर स्वारी केली. शूर बुंदेलांनी त्यांचा विख्यात राजा छत्रसाल ह्याच्या नेतृत्वाखाली संघटित होऊन मुसलमानी सत्तेच्या शृंखला झुगारून दिल्या होत्या आणि आता ते आपल्या प्रांतात राजकीय स्वातंत्र्याचा उपभोग घेत होते. छत्रसालाला शिवाजी महाराजांविषयी अत्यंत अभिमान वाटत असे.
शिवाजी महाराजांमुळेच त्याला ह्या महत् कार्याची स्फूर्ती मिळाली आणि त्याने त्यांना आपले गुरु आणि मार्गदर्शी मानले होते. तेव्हापासून हिंदू स्वातंत्र्याच्या ईश्वरी कार्याचा प्रचार बुंदेलखंडात करण्याविषयीचा आपल्या गुरूचा उपदेश त्याने निष्ठेने पाळला. परकीय राजसत्तेपासून आपल्या प्रांताची मुक्तता करण्यासाठी आणि हिंदू धर्म आणि हिंदू देश यांचे संरक्षण करण्यासाठी त्याने इतके प्रचंड आणि यशस्वी प्रयत्न केले की त्याला त्याच्या देशबांधवांनी हिंदू धर्माची ढाल अशी गौरवपूर्वक पदवी दिली. पण आता त्याचा वृद्धापकाळ झाला होता आणि अशा स्थितीत त्याचे चिमुकले हिंदू राज्य धुळीस मिळवून टाकू अशा निश्चयाने प्रेरित झालेल्या शतपट दांडग्या रोहिले पठाणांची टोळधाड त्याच्यावर येऊन पडली होती. तेव्हा अशावेळी शिवाजी महाराज, श्री समर्थ रामदास स्वामी आणि प्राणनाथ प्रभू ह्यांच्या हिंदू संघटनांच्या शिक्षेत वाढलेल्या वृद्धवीर छत्रसालाची दृष्टी एकदम बाजीरावाकडे वळावी हे साहजिकच होते. कारण आज मराठा मंडळाचे प्रमुख ह्या नात्याने शिवाजी महाराजांच्या सामर्थ्याचाच नाही तर अवतार कार्याचा भार त्यांच्यावर पडला होता. छत्रसालने बाजीरावांना एक हृदयस्पर्शी पत्र पाठविले. त्यात हिंदूंच्या कोमल भावनांना हलवून सोडणाऱ्या इतिहास पुराणातील कथानकाचा उल्लेख केला होता. सर्व हिंदू एकमेकांचे बंधू आहेत आणि सर्व हिंदू जाती एक राष्ट्र आहे अशी हिंदू मात्राच्या अंतःकरणात प्रगाढ भावना उत्पन्न करण्याचे ह्या दंतकथांच्या इतके दुसऱ्या कोणत्याही गोष्टीत सामर्थ्य नाही. जो गति ग्राह गजेंद्र की सोगत भई है आज, बाजी जात बुंदेल की राखो बाजी लाज. बाजीराव साहेब, या आणि पुराणकाली जसे विष्णूंनी गजेंद्राला वाचविले त्याप्रमाणे दुष्ट शत्रूच्या मगरमिठीतून मला मुक्त करा. शिवाजी महाराजांचा एक वेळचा मित्र आणि शिष्य अशा छत्रसालाने मुसलमानांनी गांजल्यामुळे मराठ्यांकडे मी हिंदू तुम्ही हिंदू म्हणून मला साह्य करा असे म्हणत धाव घेतल्याबरोबर साहजिकच ह्या देशभक्तीच्या कार्यासाठी प्रचंड साहस करावयास मराठे सिद्ध झाले. लागलीच बाजीराव, मल्हारराव आणि पिलाजी जाधव ह्यांना बरोबर घेऊन 7 लाख सैन्यासह विजेच्या वेगाने विश्रांती न घेता निघाले. वृद्ध हिंदू वीर छत्रसालाची आणि त्यांची धामोरा येथे भेट झाली. तेथे तोपर्यंतच्या संग्रामातून वाचलेले बुंदेल्यांचे सैन्य त्यांनी बरोबर घेतले आणि पावसाळ्याला प्रारंभ होऊन गेला होता तरी आपले आक्रमण तसेच पुढे चालविले. छत्रसालाला आपल्या राजधानीचा त्याग करावा लागला आणि त्याच्या चिमुकल्या हिंदू राज्यावर सहज विजय संपादन करता आल्यामुळे महम्मद खान बंगश अगदी चढून गेला होता. पावसाळा संपेपर्यंत विजयी वीराच्या सत्तेची विश्रांती उपभोगण्याच्या विचारात तो होता. तो इकडे असे मनात मांडे खात असता तिकडे हिंदू सैन्ये, मुसळधार पाऊस, घनदाट अरण्ये आणि दुर्लंघ्य पर्वत ह्यापैकी कशाचीही क्षिती न बाळगता एकाएकी महम्मद खान बंगशवर येऊन पडली आणि त्यांनी जयपूरला इसवी सन 1729 मध्ये त्याला कोंडून पूर्णपणे वेढून टाकले. ह्या मुसलमानी रणशार्दुलाची वेढून टाकून, चोप देऊन आणि पराभव करून मराठ्यांनी अशी गत करून टाकली की त्याला आपला प्राण वाचविण्यासाठी त्या विजयशाली हिंदू वीरांच्या हातात संपूर्ण माळवा आणि बुंदेलखंड सोडून देऊन रणांगणातून तोंड लपवून पळून जावे लागले. आणि पुन्हा आपल्या प्रजेच्या स्वागतपर आनंद गर्जनेमध्ये आणि विजयी मराठी तोफांच्या कानठळ्या बसविणाऱ्या गडगडाटामध्ये वृद्ध बुंदेला नरेशाने सर्व राजैश्वर्यासह राजधानीत प्रवेश केला. त्या वृद्ध वीराला मराठ्यांच्या ह्या सहाय्याविषयी इतकी कृतज्ञता वाटली की त्याने बाजीरावाला आपला तृतीय पुत्र म्हणून मानले आणि मरणसमयी हे नाते लक्षात ठेवून राज्याचा 3रा भाग खरोखरच बाजीरावाच्या स्वाधीन करण्यात आला. बाजीरावाच्या पिढीतील हिंदूंच्या हातून जी कृत्ये घडत
त्यांना प्रेरक भावनांच्या मुळांशी किती उदात्त तत्वे होती आणि त्यामुळे वैयक्तिक किंवा संकुचितत्वाच्या ते कसे वर गेले होते. आपण सर्व हिंदूंशी जाती, धर्म आणि रक्त ह्या विविध बंधनांनी निगडित झालो आहो असे त्यांना कसे वाटू लागले होते आणि कसेही करून राजकीय स्वातंत्र्य संपादन करून एक प्रबळ हिंदू साम्राज्य स्थापण्यासाठी प्रचंड प्रयत्न करण्याची स्फूर्ती त्यांना कशी झाली होती हे सिद्ध करावयाला हे एकच हृदयस्पर्शी उदाहरण पुरे आहे. मुसलमानांच्या ह्या तिसऱ्या सुभेदाराने माळवा प्रांतातून आणि बुंदेलखंडातून केलेल्या पलायनाने मराठे त्या प्रांताचे पूर्ण सत्ताधीश झाले आणि त्यांना जेथून हिंदू स्वातंत्र्याचे युद्ध प्रत्यक्ष मोगली साम्राज्याच्या काळजाशी नेऊन पोचविता येईल असे सामरिकदृष्ट्या सोयीस्कर स्थान मिळाले. अशा रीतीने ही युद्धे माळव्यात आणि बुंदेलखंडात लढली जात असता तिकडे गुजराथेतही मराठी वीरांच्या शस्त्रांना आणि मुत्सद्यांच्या डावपेचांना तितकेच महत्वाचे आणि चिरस्थायी विजय मिळत होते. पिलाजी गायकवाड, कंठाजी बांडे आणि शेवटी प्रत्यक्ष चिमाजी अप्पा ह्यांनी गुजराथेतील मोगल सैन्यास सतत मारे करून इतके त्रासवून सोडले की तेथल्या मोगल सुभेदाराला त्यांच्याशी सामना करणे भाग पडले आणि मराठ्यांना चौथाई नि सरदेशमुखी देण्याचा करार करावा लागला. ह्या मानहानीकारक अटीमुळे मोगल बादशहा अत्यंत चिडला आणि त्याने मराठ्यांना गुजराथेतून हाकून लावण्याची कामगिरी देऊन अभयसिंगाची पाठवणी केली. हा अभयसिंग धर्माभिमानी जयसिंगाच्या अगदी उलट होता. स्वतःचा स्वार्थ साधावा आणि मान वाढवावा एवढाच त्याचा उद्देश. त्याच्या ह्या वृत्तीमुळे राजकीय स्वातंत्र्यासाठी प्रारंभ केलेल्या झगड्यात हिंदूंचे पुढारी पण चालवावयाला आपण दुसऱ्या कोणाही हिंदू राजापेक्षा अधिक अयोग्य आहोत हे पाहण्याची दृष्टी त्याला राहिली नव्हती. हे उदात्त कार्य पार पाडण्याची आपली योग्यता जर कोणा हिंदू राजसत्तेने आत्तापर्यंत दाखविली असेल तर मराठा मंडळानेच होती. पण आत्मप्रतिष्ठेच्या लोभाने अंध झालेल्या अभयसिंगाला ही साधी गोष्ट दिसली नाही आणि त्यामुळे मराठ्यांना गुजराथेत विरोध करण्याच्या भरात बोलणी चालणी करण्याच्या मिशाने त्याने पिलाजी गायकवाडाला सर्व हिंदूंना पूज्य आणि म्हणून घातपाताच्या संशयाच्याही पलीकडे असलेल्या श्री डाकोरजीचे क्षेत्रस्थानी बोलावून नेले आणि तेथे रजपुतांच्या वचनाचा भंग करून नि त्या स्थळाचे पावित्र्य कलंकित करून त्याचा वध विश्वासघाताने करवला. पण लवकरच त्याच्या अनुभवाला आले की असे करण्यात नुसते एक हिडीस पातक केल्याचाच दोष आपणाकडून घडला नसून एक आत्मघातकी चूकही आपल्या हातून होऊन गेली आहे. कारण मराठे काही एखाद्या स्थळी त्यांच्या पुढाऱ्याचा विश्वासघाताने वध केल्याने भिवून जाणारे नव्हते. युद्ध, मारामारी नि मरण हे त्यांचे बाल्यापासूनचे सवंगडी होते आणि पिढ्यानपिढ्या संरक्षित गृहात नाही तर उघड्या रणमैदानात त्यांचे संगोपन आणि वर्धन होत होते. बुंदेलखंडात आणि माळव्यात आपण पाहिले त्याचप्रमाणे गुजराथेतही तेथील हिंदू जनतेने मराठ्यांना आपण होऊन वारंवार बोलाविले. त्यांची त्यांच्याविषयी नेहमी सहानुभूती असे आणि कधी कधी तर त्यांनी मराठ्यांच्या ध्वजेखाली प्रत्यक्ष युद्ध केले ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. त्यामुळे अगदी कोळी, भिल्ल, वाघरे इत्यादी गुजराथेतील रणशूर हिंदू जातीही त्यांच्या आदराला पात्र झालेल्या पिलाजीच्या या वधाने अगदी संतापून गेल्या आणि त्यांच्या रक्ताचा प्रतिशोध घेण्यासाठी मोगल सैन्याशी लढावयाला सिद्ध झाल्या. सर्व दिशांनी मराठ्यांच्या टोळ्या येऊ लागल्या. त्यांनी मारा चढवून इसवी सन 1732 मध्ये बडोदा जिंकले आणि अभयसिंगाला आपली जागा राखणे अशक्य करून टाकले. तेव्हापासून बडोदा ही मराठ्यांची राजधानी झाली. तिकडे दमाजी गायकवाडाने प्रत्यक्ष जोधपुरावर स्वारी केली आणि अभयसिंगाला आपल्या वडिलोपार्जित राज्याच्या बचावासाठी त्वरेने निघून जावयाला भाग पाडले. तो तिकडे आलेला पाहताच
दमाजीने एकदम तोंड फिरविले आणि लवकरच प्रत्यक्ष कर्णावती म्हणजेच अहमदाबाद जिंकून घेतले. अशा रीतीने इसवी सन 1735 मध्ये मराठ्यांनी मोगल सुभेदाराला पुढे गुजराथेत येणे अशक्यच नव्हे तर अनावश्यक करून टाकले. कारण त्या प्रांताचा कोणताही भाग मोगली साम्राज्यात राहिला नव्हता.